नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. गेल्या 15 दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान केलंय. यामध्ये विशेषतः कांदे पिकाची मोठी हानी झाली आहे. याशिवाय घरांची पडझड झाली असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर अवकाळी नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना भरून मदत करावी. तसेच पूर्वीचे पीक कर्ज माफ करून नवीन पीक कर्ज द्यावे. शेतकरी संघटनेचे नेते संदीप जगताप यांनी केले. मागील 15 ते 20 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अवकाळी पाऊस कोसळतो आहे, या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. नाशिक जिल्ह्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जे कांदे काढणीला आले होते, अचानक पाऊस सुरू झाला, ते कांदे आज वावरामध्येच सडून गेलेले आहे. संपूर्ण कांद्याचं पीक नष्ट झालेलं आहे. त्याचप्रमाणे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, द्राक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. केवळ पिकांचंच नुकसान झालं असं नाही, तर अनेक ठिकाणी विहिरीसुद्धा कोसळलेल्या आहे, म्हणजे विहिरीसुद्धा बुजून गेलेल्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला. माझी शासनाला विनंती की शासनानं तात्काळ पंचनामे करावे आणि भरीव अशी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी. त्याचप्रमाणे जे पीक कर्ज शेतकऱ्यांनी घेतलंय ते पीक कर्ज माफ करावं आणि नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना द्यावं, तेव्हाच शेतकरी. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.